रामकृष्ण. ध्यानाला यासाठी आपण सुरुवात करतो आहे की विखुरलेलं मन एकत्र यावं आणि अवधान एकलं राहावं. पण काही काही हुशार श्रोते असे आहेत की त्यांच्या लक्षात आलं की 5 वाजता सुरू होते. ध्यान बिन काय आपल्याला जमायचं नाही, एकाग्रता काय आपल्याला जमायची नाही. ते बरोबर 5ला येतात. जसं एखादा कार्यक्रम असला की काही श्रोते बरोबर जेवायचं टायमिंग विचारतात आणि त्या टायमिंगला बरोबर येतात. अगोदरचं काय त्यांच्या डोक्यात नसतंय. विचार जे मुक्त फिरत असतात त्या विचाराने एकत्र आणून श्रवण चांगलं व्हावं यासाठी ध्यान आपण करतो आहे. पूर्वी जहाज ज्या वेळेला समुद्रामध्ये, ज्या वेळेला व्यवस्था नव्हती, जहाजामध्ये दिशा कळत नव्हती, सागराचा काठ कधी आला हे कळत नव्हतं, त्यावेळेला खलाशी ते आपल्या जहाजातून कबूतर घेऊन जायचे आणि त्यांना वाटलं की आता किनारा आला आहे जहाजाचा एखादा देशाचा, तर ते कबूतर सोडून द्यायचे. कबुतरांचं असं व्हायचं की किनारा जर जवळ असेल, त्यांच्या टप्प्यात असेल, तर ते किनाऱ्यावर निघून जायचे आणि मग त्या खलाशांना समजायचं की आता किनारा आला आहे, जहाज किनाऱ्याला लावायला हरकत नाही. पण ज्या वेळेला त्या कबुतरांना सापडायचं नाही, किनारा सापडायचा नाही, त्यावेळेला ती कबूतर फिरून पुन्हा जहाजावर येऊन बसायची. तसं या ध्यानामध्ये आपल्या मनातले जे विचार आहेत, त्या विचाराला किनारा नाही सापडला की बरोबर येऊन केंद्रावर बसतात आणि मग एकाग्रतेचा अनुभव येतो. जगातलं सगळं ज्ञान, व्यवहारातलं ज्ञान सुद्धा ज्याच्याकडे एकाग्रता आहे त्याला प्राप्त होत असतो. अवधान एकलेची दीजिये, माऊलींची खूप सुंदर ओवी आहे. ध्यान कशासाठी? अवधान एकलेची दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे ऐका. प्रतिज्ञेवर माऊली सांगतायत की तुम्हाला तुमच्या आयुष्यातली सगळी उत्तरं हवी असतील तर अवधान एक असलं पाहिजे, एका ठिकाणी असलं पाहिजे. आणि अवधान जर एका ठिकाणी नसेल तर आपल्याला कुठल्याच सुखाची प्राप्ती होत नाही, व्यवहारी नाही, परमार्थिकी सुखाची प्राप्ती होत नाही. स्वामी विवेकानंद त्याचं उत्तर असं द्यायचे की तुम्हाला जर परिणाम बघायचा असेल एकाग्रतेचा, तर सूर्याची विखुरलेली किरण बहिर्गोल भिंगातून ज्या वेळेला तुम्ही कागदावर पाडता त्यावेळेला त्या एकत्र आलेल्या किरणांच्या मध्ये कागद जाळण्याची क्षमता होते. आमचं श्रवण चांगलं व्हावं, आपलं मनन चांगलं व्हावं म्हणून हे ध्यानाचं प्रयोजन आहे. ज्याला जमत नाही, मांडी घालणं जमत नाही, 15-20 अर्धा तास आसनजय म्हटलं, या 6व्या अध्यायामध्ये आपण बोलणार आहोत त्याच्याविषयी. आसनजय जमत नाही अर्ध्या तास, आता 1.5 तास बसायचे, थोडी तपश्चर्या आहे का? थापा मारताना ते शक्य असतं, टीव्ही बघताना ते शक्य असतं, सिनेमा बघताना ते शक्य असतं. त्यावेळेला अगदी डोळ्याची पापणी न लावता सुद्धा आपण 3-3 तास काढतो. विनोबाजी म्हणायचे त्यावेळेला की सिनेमाच्या थिएटरमध्ये ही माणसं कशी काय बसू शकतात 3 तास? खाली घाणेरडं थुंकलेलं असते, पिचकाऱ्या मारलेल्या असतात, दुर्गंधी येत असते, तरी ही माणसं एवढ्या म्हणजे वाईट ठिकाणी एखाद्या उकरड्यावर बसल्यानंतर जशी बसतात माणसं, तसं मी नाही म्हणत, असं विनोबाजी म्हणतात की ह्या उकरड्यात बसून हे सिनेमा कशी काय बघत असतील, कशी काय यांची एकाग्रता होत असेल. आणि आपल्याकडे पवित्र ठिकाणी येऊन सुद्धा आपल्याकडे एकाग्रता होत नाही, कारण सुरू झालं ध्यान की कोणाचा एक डोळा उघडा होतो 5 मिनिटांना, कोणाचा दुसरा होतो, हे काय करतंय, बघतंय का, हे बघतंय का, ते दुसऱ्याला तपासत राहतंय की बरोबर आपलं ध्यान चाललंय. आपल्या ध्यानाविषयी फिकीर नसते याला, दुसऱ्याच्या ध्यानाविषयी भयंकर काळजी. म्हणजे व्यवहारामध्ये जरी गेलं तरी जगाचीच काळजी आणि परमार्थामध्ये आलं तरी दुसऱ्याच्या ध्यानाची काळजी असते. हे कशासाठी आहे याच्याविषयी आपण बोललो, आपण 6व्या अध्यायामध्ये बोलणार आहोत. आजचं 3रं प्रवचन आहे. आपण ज्ञानेश्वरीचं प्रयोजन काय होतं आपण बघितलं.
माऊलींचं चरित्र मागच्या वेळेला बघितलं. आज हे महान संत येतात कशासाठी, आमच्यासाठी काय येतात, त्यांचं कार्य काय असतं, आमचा उद्धार ते करतात कशासाठी, कोणत्या कारणासाठी येतात, त्याच्याविषयी थोडंसं बोलू. महाभारतामध्ये व्यास ऋषींचं सगळं लिखाण संपल्यानंतर ते एक दिवशी आईला असं म्हणतायत की आई आता मृत्यूची तयारी कर. एवढा मोठा महान ऋषी, एवढा मोठा ज्ञानी, व्यासांच्या ज्ञानाविषयी असं म्हटलं जातं की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलं. म्हणजे व्यास महर्षींनी जे सांगितलं नाही, जे लिहिलं नाही, असं जगामध्ये काही नाही. व्यास महर्षींच्या नंतर जे लिहिलं गेलंय ते रिपिटेशन आहे. म्हणजे महाभारताचं लिखाण आहे, त्याच्यामध्ये काही आलं नाही असं नाही, सगळे रस आहेत, सगळ्या रसांचं वर्णन आहे आणि तेच रस रिपीट होतात, पुन्हा पुन्हा लिखाणामध्ये रिपीट होतात. मग असा एवढा मोठा महान तत्वज्ञ, महान ऋषी आपल्या आईला असं म्हणतो आहे की नको आई, आता आपण सोडून जाऊया, पृथ्वी सोडून जाऊया. असं का म्हणत असावा म्हणून त्यांनी प्रश्न विचारला. आईनं विचारलं असं का म्हणतो तू. ते सांगतायत व्यास महर्षी की अगं उद्या कलियुग सुरू होत आहे, त्यामुळं थांबण्यात मजा नाही. कलियुगामध्ये आपण जगू शकत नाही, नीटपणाने जगू शकत नाही, म्हणून आता उचललेलं बरं. कलियुगाची सुरुवात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या प्रवचनकार कीर्तनकारांनी सांगितली. कलियुगामध्ये माणसाची वृत्ती प्रवृत्ती कशी असते आणि अशा विचित्र प्रवृत्तीमध्ये, विचित्र जगामध्ये, विचित्र माणसांच्या मध्ये आपण राहू शकतो का. कलियुगाचं नेचर काय असतं, कलियुगाची गुणवत्ता काय असते, कलियुगातली माणसं असतात कशी. कलियुगाला सुरुवात होणार होती त्या ज्या दिवशी चर्चा झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी कलियुग सुरुवात होणार होती. धर्मराजाच्या दरबारामध्ये त्या दिवशी 2 शेतकरी आले होते आणि एक खटला होता त्यांचा. आणि खटला असा होता, एका शेतकऱ्यानं आपली जमीन दुसऱ्या शेतकऱ्याला विकलेली होती. ज्यानं ती जमीन घेतली होती त्यानं ती त्या दिवशी नांगरायला काढली होती. आणि जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराला त्या जमिनीमध्ये काही सोन्याच्या पेट्या सापडल्या, सोनं भरलेल्या पेट्या सापडल्या, अलंकाराच्या पेट्या सापडल्या. तो शेतकरीने त्या पेट्या उचलल्या आणि पहिला जो शेतकरी ज्याने विकली होती त्याला जमीन, कालच विकली होती, त्याच्या घरी घेऊन गेला आणि म्हटलं ह्या पेट्या घ्या, ह्या पेट्या तुमच्या आहेत, कारण ती जमीन कालपर्यंत तुमची होती, त्यामुळे हे सोनं तुमचं आहे. विकलेला शेतकरी म्हटला की नाही, या पेट्या माझ्या नाहीयेत, तुला जमीन विकली, ती जमीन तुझ्या मालकीची झाली आणि आता ती तुला सापडलीत, म्हणजे ते सोनं माझं नाही, ते तुझंच आहे, तुझ्याकडेच ठेव. वाद प्रचंड दिवसभर चालू होता. सोन्याच्या त्या अलंकारासाठी वाद दिवसभर सुरू होता. धर्मराजाला सांगितलं थांब, आजच्या दिवस, आजची रात्र थांब, उद्या कलियुग सुरू होतोय. पेट्या आणून ठेवल्या होत्या दरबारामध्ये. रात्री कलियुग सुरू झालं, रात्री बरोबर 12 वाजता. दुसऱ्या दिवशी दोन्ही शेतकरी आले दरबारामध्ये आणि आता मात्र बदल झालेला होता. आता दोन्ही शेतकरी म्हणत होते की सोनं माझंच आहे. कालपर्यंत खरं होतं, सगळं खऱ्यानं वागत होती माणसं, आणि आता मात्र बदल झाला आणि आता ते सांगतायत की माझं आहे. आपण सगळे कलियुगामध्ये राहतो. आता कलियुगाचं वर्णन, तुमचं माझं जगणं, वागणं, याच्यामध्ये लक्षात येतं की आमच्यामध्ये काय आहे. आणि म्हणून व्यास महर्षी म्हणतायत की चला आता निघू. मग अशा कलियुगाच्या विचित्र परिस्थितीमध्ये सुद्धा काही लोकांना समाधान द्यावं लागेल, काही लोकांना शांतता द्यावं लागेल, ज्यांचं कर्म चांगलं आहे, ज्यांचं कर्म उत्कृष्ट आहे, ज्यांना जगायचं आहे, गुणवत्तेनं जगायचं आहे. कलियुगामध्ये जसं जगायचं आहे, जशी जगतात इतर माणसं, ज्या क्षुद्र गोष्टीमध्ये आनंद मिळवतात त्या गोष्टीच्या पलीकडे एक उच्चतम आनंदाची व्यवस्था करायला पाहिजे. अशा माणसांची मांदियाळी निर्माण करायला पाहिजे आणि अशी माणसं एकत्र आली तर ती सुखानं नांदतील अशी एक व्यवस्था निर्माण करायला पाहिजे. आणि म्हणून संतांचा जन्म आहे, म्हणून ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म आहे. माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला. ज्ञानदेवे पाया यासाठी घातला की कलियुगामध्ये जर सुख, नेमकं सुख, आत्यंतिक सुख मिळवायचं असेल तर ते सुख मिळवण्याचं एकमेव ठिकाण आहे ते म्हणजे सगळी संत मंडळी एकत्र येणं,
सामुदायिक साधना आणि व्यक्तिगत साधना याचं रूप आनंददायी करणं आणि ते लोकांच्या हातामध्ये देणं, यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी आणि ईश्वरनिष्ठांची मांदियाळी तयार केली. जन्माचं प्रयोजन म्हणजे संतांचं इथं येणं, पृथ्वी तलावर येणं आणि आपलं येणं याच्यामध्ये काही कारणं असतात. आमची येण्याची कारणं वेगळी असतात. संतांना यावं कधी लागतं? नाथ महाराज असं म्हणतात की धर्माची वाट मोडे, अधर्माची शीग चढे, तयंभा येणे घडे जड जीवा उद्धरणे. ज्या वेळेला आम्ही सगळ्या गोष्टी सोडून देतो, धर्माची वाट लागते, आम्ही सगळेजण चांगुलपणाच्या सगळ्याच गोष्टी सोडून देतो, अधर्मानं वागतो, तयंभा येणे घडे जड जीवा उद्धरणे. जड जीवामध्ये जे जीव फक्त जड गोष्टीमध्येच आनंद मागतात, म्हणजे माइंड आणि मॅटर त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात, जे फक्त मॅटरवर जगतात, त्यांच्या उद्धारासाठी आम्ही येतो. तुकोबराय असं म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. आम्ही त्या कारणासाठी आलो की आम्ही बरं होतं, आमचं चाललं होतं वैकुंठात चांगलंच, आम्हाला यायचं काही कारण नव्हतं, पण यावं यासाठी लागलं की ज्या वेळेला शेवटचा जीव माणूस म्हणून जन्माला घातला, जो विकसित झालेला जीव आहे सृष्टीमधला, आणि त्या जीवाच्या सगळ्या उद्धाराची व्यवस्था सृष्टीनं त्या ईश्वरानं केलेली असताना सुद्धा तो मुक्तीच्या वाटेनं जात नाही, तो आनंदाच्या वाटेनं जात नाही, म्हणून त्यांना शिकवण्यासाठी आम्ही येतो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. आड राणी भरले जग, झाडू संतांचे मार्ग, उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. तुकोबराय खूप सांगतात, संतांनी जो आम्हाला मार्ग करून दिला होता त्याच्यावर आता तण उगवलेत, त्या मार्गावरून जायला कोणी तयार नाहीये, साधनेच्या आणि सिद्धतेच्या मार्गावर जायला आता कोणी तयार नाहीये, म्हणून आम्ही यासाठी आलो की त्या वाटेवर जे तण वाढलंय, आडराणी भरले जग, झाडू संतांचे मार्ग, संतांनी जो मार्ग दाखवलाय तो मार्ग स्वच्छ करण्यासाठी आम्ही आलो, कारण ती वाट आम्हाला मोठी करायची. अख्खी मानवजात जर आम्हाला सुखी करायची असेल तर ती वाट आम्हाला मोठी करायची, आणि त्यासाठी आमचा जन्म झाला. त्यांच्या येण्याचं उद्दिष्ट आहे, आपल्याही येण्याची उद्दिष्ट ठरलेली आहेत. मी अनेक प्रवचनामध्ये सांगितलं होतं की 3 उद्दिष्ट आहेत. आम्ही सर्वसामान्य माणसं जन्माला येण्याची 3 उद्दिष्ट आहेत. लॉ ऑफ इव्हॉल्युशन म्हणून आहे, क्रमविकासाचा सिद्धांत त्याला वाटला. म्हणजे आम्ही पुण्य करतो आहे, साधना करतो आहे, साधना एकच करणाराला, सगळ्या प्रकारच्या साधना करणाराला कधीही, कारण आपला तो देव एक करून घ्यावा असं म्हटलं. आमच्या महाराष्ट्रामध्ये तर इतके साधनेचे प्रकार चालू आहेत की रोज वेगवेगळे, रोज काय काय चालू आहे इकडं आणि तिकडं. पण मूळ जो प्रवास आहे, कारण आमच्या उद्धारासाठी ही 2 ज्ञानपीठ महापुरुषांनी परमेश्वरानं जन्माला घातलेली आहेत. आम्हाला मार्ग दाखवणारी ही 2च ज्ञानपीठ आहेत, एक देहूचा आहे आणि एक आळंदीचा आहे. याच मार्गावरून आम्ही चालत गेलो तर आमचा उद्धार नक्की आहे. बाकीचे कल्पनेवर आधारित मार्ग आहे. तुम्ही कुठलाही बाकीचा मार्ग तपासा की जे महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत, त्या मार्गामध्ये सगळ्या कल्पना आहेत. हा केवळ ज्ञानाचा आणि प्रेमाचा मार्ग महाराष्ट्रामध्ये एक आहे, कारण महाराष्ट्रावर माऊली म्हणतात की माझा मराठीवर, महाराष्ट्रातल्या माणसाचं प्रेम आहे, महाराष्ट्रातल्या माणसांच्यावर माझं प्रेम आहे. मग लॉ ऑफ इव्हॉल्युशन मध्ये जो साधना करतोय, या ज्ञानेश्वरी प्रमाणे, गाथेप्रमाणे, नाथ महाराजांच्या भागवताप्रमाणे, कारण आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो तर आमच्यासाठी प्रस्थानत्रय आहे. या 3 ग्रंथामध्ये जे आहे ते जगामध्ये कुठंच नाही. गाथेमध्ये जे आहे, ज्ञानेश्वरीमध्ये जे आहे, एकनाथी भागवतामध्ये त्याच्या पलीकडे काहीच नाही. अध्यात्माचं दुसरं ज्ञान दुसरीकडे कुठंच नाही. मग या मार्गावरून चालत असताना शुद्धीचा प्रवास सुरू आहे. साधना या शब्दाचा अर्थ आहे की आम्ही आतून शुद्ध होत निघालो, आतून निर्मळ होत जाणं. आम्ही आता आज आलोय तर ह्या 1.5 तासामध्ये आमच्या मनामध्ये पाप आहे का? आमच्या मनामध्ये कुविचार आहे का? आमच्या मनामध्ये घरातला संसार आहे का?
दुसऱ्याच्या विषयी, कोणाच्या विषयी कुत्सित भावना आहे का, कपट आहे का, द्वेष आहे का, मत्सर आहे का, या 1.5 तासामध्ये आमच्या आयुष्याची उंची वाढली. म्हणजे जर हिता असतील सगळे तर अजून तिकडच घरीच रेंगळत असतील, किंवा सकाळी एखादा हापका बसला असेल, धक्का बसला असेल, कुणी अपमान केला असेल, मनाप्रमाणे घडलं नसेल तर ते तिथंच रेंगाळत असणार आहे. शरीर इथं असेल, पण किमान या 1.5 तासामध्ये जी आमच्या मनाची आता उन्नत अवस्था आहे, उच्च अवस्था आहे, ज्या वेळेला माणूस, कोणही माणूस उच्च अवस्थेमध्ये असतो त्यावेळेला तो खूप म्हणजे पापाच्या जवळ सुद्धा त्याला जात नाही. आपण त्याच्याविषयी जे पुढच्या ओळी बघणार आहोत. मग असा विकास आमचा होत असताना चित्त शुद्ध आता 1.5 तासापुरता आहे. सवय लागली या 1.5 तासामध्ये की जसं कुणाला मगाशी ध्यान करत असताना खूप छान वाटलं असेल, ध्यानातनं डोळेच उघडावेसे वाटत नसतील, खूप अंतर्मुक्त, खूप दिवसातून असं वाटलं असेल तुम्हाला की किती समाधान होतं, किती म्हणजे मनापासून जर मगाशी तुमचं ध्यान लागलं असेल, खूप एकाग्रता झाली असेल, विचार पूर्ण थांबले असतील, चैतन्याशी एकरूप झाला असेल आणि एक क्षण त्या ध्यानामध्ये तुमच्या आयुष्यात वाटेला आला असेल, तो अनुभवाचा क्षण होता. आणि तो अनुभवाचा क्षण आल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल की ह्या क्षणातून बाहेरच यायला नको, उठायलाच नको, कारण तो क्षण त्याच्या जवळ होता, परमेश्वराच्या जवळचा होता क्षण, आणि त्याच्यातून बाहेरच यायला नको. तो एक क्षण त्यावेळेला अखंड आयुष्याची साधना होते. निरंतर चालता बोलता ते आमच्या आयुष्याची साधना होते. आणि साधना सुरू असताना चित्त पूर्ण शुद्ध, परमेश्वराची भेट हे हृदय शुद्ध झाल्याशिवाय होत नाही. सगळ्या साधना ह्या हृदय शुद्ध करण्यासाठी आहे. जसं एखादं कुत्र सुद्धा विष्ठा करत असताना ती जागा स्वच्छ करतं मग विष्ठा करतं. ज्या कुत्र्याला तेवढी बुद्धिमत्ता नाही, आपल्या शरीरातला टाकाऊ पदार्थ टाकताना सुद्धा चांगल्या ठिकाणी टाकावा ही बुद्धिमत्ता कुत्र्याला आहे. तर जे विश्वाचा अर्थ की जे अत्यंत पवित्र आहे, ते ज्याच्या हृदयामध्ये उतरायचं आहे, त्याला यायला उत्सुकता आहे, ते हृदय सुद्धा तितकं शुद्ध आणि पवित्र असायला लागतं. तो हे हृदय म्हणून या आपुले, चौफाळून या बले, वरी बैसवू पावले सद्गुरूंची मावल्याचं. मग जिथं त्या विश्वाच्या अर्थाला, त्या परमेश्वराला प्रवेश करायचा आहे 3.5 हाताच्या देहामध्ये, ते तितकंच पवित्र आणि शुद्ध असलं पाहिजे. मग ती शुद्धता म्हणजे ही साधना आहे. आपण जे ध्यान करतो आहे, साधना करतोय, नामस्मरण करतो आहे, शुद्धता सगळी नाहीये झाली. प्रचंड शुद्ध असलेला माणूस हा निर्दोष जगतो, कुठलंच पाप होत नाही. साधनेचा प्रवास मुळामध्ये असा आहे, ज्या दिवशी साधनेला आपण सुरुवात करतो, भले नाम असू द्या, भले ध्यान असू द्या, ज्या दिवशी आम्ही प्रवास सुरू करतो त्या दिवशी एक चूक घडली, प्रवास साधनेचा असा असतो परिपूर्णतेकडे जाणारा. आज समजा माझा अपमान झाला, साधना अजून सुरू केली नाही, आता सुरू करतो आहे मी, आज माझा अपमान झाला तर तो अपमान गिळायला मला साधारणतः 7 दिवस लागतात, गोळा व्हायला. कारण अपमान ज्यानं केलेला आहे ते शब्द मनात सारखे घोळत असतात, रिपिटेशन होत असतं, दुःख पुन्हा पुन्हा आम्ही ते भोगत असतो. चित्त शुद्ध नसताना आमच्या आयुष्यामध्ये जो धक्का बसतो, मग मी अपमानाचा असू द्या किंवा एखाद्या दुःखाचा असू द्या, आवडत्या माणसाचा मृत्यू असू द्या, अनेक गोष्टी आहेत, शरीराच्या वेदना असू द्यात किंवा आणखीन कोणत्या गोष्टी आहेत, म्हणजे शरीरातली आपल्या जगण्यातली जी अनेक दुःख आहेत, वेदना आहेत, साधनेच्या वेळेला तो धक्का पुन्हा गिळून यायला, मिळायला, पुन्हा पूर्ववत मन व्हायला समजा 7 दिवस लागतात. आणि साधना आम्ही सुरू करतो आहे. साधना सुरू झाल्यानंतर काही दिवसानं चित्ताची शुद्धता होते आहे, मी अंतर्मुख होत आहे, माझं नाम चालू आहे, माझं ध्यान चालू आहे. तर तो अपमान, तसाच अपमान 3 महिन्यानंतर झाला तर तो अपमान गिळायला 6 दिवस लागतात, पुन्हा 5 दिवस लागतात, पुन्हा 4 दिवस लागतात. जस जसं चित्त शुद्ध होत जातं तसं ते दुःख आणि ती वेदना गिळण्याचं सामर्थ्य, म्हणजे एखादं विहिरीतलं शेवाळ असावं आणि त्या शेवाळात आम्ही दगड टाकला तर शेवाळ मिळून यायला जेवढं शेवाळ घट्ट असतं तेवढा उशीर लागतो, जेवढं पातळ असतं तेवढं लवकर मिळून येतं. तसं माझ्या मनात ते घडल्यानंतर घटना माझ्या मनाचं शेवाळ असं विस्तारित राहतं आणि ते मिळून यायला जेवढा वेळ लागतो तेवढा कमी 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 वेळ लागतो. आणि मग ज्या वेळेला साधक सिद्ध होतो, पवित्र होतो, त्यावेळेला कितीही मोठा अपमान झाला तरी त्यानं त्याच क्षणाला तो गिळलेला असतो, तो त्याला त्रास देत नाही.
म्हणजे ती अवस्था येणं म्हणजे त्यावेळेला परमेश्वर आमच्या हृदयामध्ये उतरण्याची क्षमता तयार होणं, ती अवस्था म्हणजे सगळे साधना कववरी, माऊली म्हणतात की जववरी. म्हणजे माऊली म्हणतात की साधना कुठपर्यंत करत चालू ठेवायची की जोपर्यंत बोध होत नाही तोपर्यंत साधना चालू ठेवायची. मग तो बोध होईपर्यंत नाही, मध्येच चित्तशुद्ध निम्मच झालंय, म्हणजे अपमान झालाय आणि तिसऱ्या दिवशीच येतंय अपमान गिळायला आणि त्याच्या वेळेलाच त्याचा मृत्यू झाला, तर मग त्याचा पुन्हा जन्म होतो असं म्हटलं. लॉ ऑफ इव्हॉल्युशन म्हणजे विकासाचा सिद्धांत असं म्हणतो, क्रम विकासाचा सिद्धांत. मग त्याचा पुनर्जन्म होतो. मग त्याचा पुनर्जन्म कुठं होतो? अशा घरामध्ये की ती साधना त्याची पुढे चालू राहावी, त्याला क्रमविकासाचा सिद्धांत. दुसरा सिद्धांत असं म्हटलं की आणखीन माणसाच्या आयुष्याचं प्रयोजन कशासाठी असतं की कर्मन्यायाचा सिद्धांत. एखादी अखंड आयुष्यभर एखाद्याचं जिरवण्यासाठीच माणसंही जन्माला येतात. एक पात्र असतं प्रत्येक तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये, एक द्वेषाचं पात्र असतं. ते मरेपर्यंत आम्ही द्वेष करतो त्या माणसाचा, आणि समजा ज्या दिवशी ते पात्र मरतं त्या दिवशी आम्ही उद्ध्वस्त होतो, कारण आता कुणाचा द्वेष करायचा, कारण त्या मनाला सारखी सवय लागलेली असते ना. ते जर मेलं तर आता दुसरं पात्र सोडावं लागतं. कर्मन्यायाचा सिद्धांत, ज्या माणसाविषयी आमच्या मनामध्ये निरंतर वैर आहे आणि ते वैर अखंड आयुष्यभर धारण करण्यासाठीच आमचा जन्म होतो आणि आम्ही दिवसभरामध्ये त्याच्याच शत्रुत्वाचं चिंतन करत राहतो, तर आमचा जन्म कर्मन्यायाच्या सिद्धांतानुसार आहे. लगेच आपल्या मनात आलेल्या व्यक्ती तपासू नका, कारण त्या व्यक्ती डिलीट करायच्या आहेत, आपल्याला हळूहळू करायच्या आहेत. मी सांगतोय म्हणजे माझ्या आयुष्यातले त्या व्यक्ती डिलीट झालेत असं नाहीये, मी अजूनही त्या पापात आहे, कारण ही सोपं काम नाही. ह्या सगळ्या गोष्टी डिलीट झाल्याशिवाय, तिथं शुद्धता आल्याशिवाय तो कशाला येईल ना, कशाला आमच्या सोबत येईल? त्याला आमच्या सोबत आणायचं आहे म्हणून कर्मन्यायाचा सिद्धांत. मी एका गावामध्ये प्रवचन करत होतो, कराड तालुक्यातलं गाव, आणि मी हे कर्मन्यायाच्या सिद्धांताविषयी असंच बोलत होतो. प्रवचन झाल्यानंतर एक 75 वर्षाचे जोडपं आलं, नवरा बायको, आणि ते मला म्हटलं की साहेब तुम्ही म्हणताय ते खरं आहे. कसं काय खरं आहे? आमच्या दोघांचा जन्म, नवरा बायकोचा जन्म आमचा कर्मन्यायाच्या सिद्धांतानुसारच झाला. मी म्हटलं कसं काय झाला? अहो म्हणजे लगीन झाल्यापासून 60 वर्ष 50 वर्ष तरी झाली, म्हणजे आमच्या लग्नात 40-50 वर्ष झाली. लगीन झाल्यापासून रोज भांडतोय म्हटली आम्ही, एक दिवस खडा नाही म्हटली. पण आज कळाला आमचा जन्म ह्याच्यामुळे झालाय, आजपासून दोघांची भांडणं बंद म्हणली. ज्या दिवशी सुटका झाली, म्हणजे कर्मन्यायाचा सिद्धांत त्या दिवशी त्यांच्या आयुष्यातला संपला. उरलेले दिवस 4 दिवस खेडीमेळी, तिथनं पुढं. हे म्हणतोय हे आणखीन कोणाला लागू पडत असेल तर तो योगायोग समजावं. नवरा बायकोचं आयुष्य भांडण्यासाठीच असतं. ते श्रावणातल्या सरीसारखं असतं. क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. म्हणजे पण ती त्या दोघांची भांडणं होती, तिने लईच मनावर घेतलं ना. मी म्हटलं तरी तुम्ही 50 वर्ष एकत्र राहत होता? हो म्हणले, तेच तर वैशिष्ट्य आहे. कारण आम्ही भांडलोच नसतो तर जगलोच नसतो, कारण आमचं नातच भांडणावर होतं मुळामध्ये, त्यासाठीच आम्ही होतो. हा कर्मन्यायाचा सिद्धांत. तिसरा सिद्धांत सांगितला की ऋणानुबंधाचा सिद्धांत. कुणाचंही ऋण फिटल्याशिवाय आम्ही नाहीच ना, जाऊ शकत नाही. जेवढे ऋण आहेत ना आता जे काढतायत ना कर्ज बिर्ज, समजून चला सोपं नाही, पुन्हा पुन्हा यावं लागेल. सोसायटीचं जरी असलं तर त्या सोसायटीच्या गोडाऊन मध्ये उंदीर म्हणून जन्माला यावं लागेल, पण यावंच लागेल. कुठलंही ऋण, एकही ऋण आम्हाला म्हणजे मुळात जीव म्हणून जन्माला घालत असताना माऊली सगळे संत एवढं म्हणतात की प्रत्येक जीवाला त्याचा कर्म आणि त्याचा कर्माचा भोग दिला, आणि त्याच्यातून सुटका कुणालाच नाही. आणि ती सुटका म्हणजे ऋणानुबंधाचा जो सिद्धांत आहे, जेवढं आपलं कुणावर ऋण असेल, मग ते धनाचं असेल, मग ते प्रेमाचं असेल, ते सगळं ऋण संपल्याशिवाय आपली मुक्तता नाही. बघा ना, आपल्या घरातली काही माणसं खूप लवकर जातात, लहान बाळं जातात, पण काही जात नाही. म्हणजे तरुण पोरग जातं, लहान बाळ जातं, त्याचा ऋणानुबंध आपल्याशी तेवढाच असतो प्रेमाचा.
तरुण असतात तेवढाच ऋणानुबंध असतो, ते निघून जातं. आणि काही जाता जात नाहीत म्हणजे ते पण तेवढंच असते. म्हणजे झीट आली तरी ते अख्खं घर वाट बघत असते तरी ते जात नसते. तोही तसा ऋणानुबंध असतो. आता हे आपलं प्रयोजन आयुष्याचं समजलं की कोणत्या कारणानं आहे, की मग आता संतांच्याकडे आपण जीव म्हणून जन्माला आलो तर ह्या तीन पैकी एक नक्की आहे आपलं, ह्याच्यापेक्षा वेगळा कुणी असणं शक्य नाही. मग तो बाहेरून कसा का असो ना, आम्ही जीव म्हणून जन्माला आलो त्या अर्थी क्रमविकासाचा सिद्धांत असेल तर तो, म्हणजे सगळ्यात चांगलं क्रमविकास कोणता आहे, की आम्ही साधना करतो आहे, निरंतर साधना करतो आहे, पण आमच्या पुण्यात्मक पुण्याचा प्रभाव होत नाही आणि मी शुद्ध होत नाही. पण आता आम्ही सुरुवात केली आहे, निरंतर साधना करतो आहे, तर शक्यता आहे आपल्याला पुन्हा पुनर्जन्म मिळताना शुचिनाम श्रीमतान गे, हे योग भ्रष्ट बीज आहे. पुन्हा जन्माला येताना आम्ही योगभ्रष्ट म्हणून जन्माला येणार. हे आपला जर हा ज्ञानयज्ञ सुरू राहिला आणि चुकून सोहमची साधना आपण निरंतर करत राहिलो रात्रंदिवस, म्हणजे ते सोहमचं जे आपण केलं अर्धा तास ते युट्यूबवर आहे, ते दिवसभर केलं की त्याच्यातल्या शेवटच्या ज्या ओव्या आहेत ना, त्या सगळ्या अनुभूतीच्या ओव्या आहेत, की चित्त शुद्ध झाल्यानंतर नेमकं घडतं काय, होतं काय, ती प्रक्रिया सुरू असताना त्या शरीरामध्ये काय चालू असतं, ते सगळं त्या 30-22 मिनिटांमध्ये सगळं त्याच्यामध्ये त्याचं वर्णन केलं. ते निरंतर करत गेलं साधना, तर ती साधना झाल्यानंतर आपली शक्यता आहे की पुन्हा येताना चांगल्या घरामध्ये, चांगल्या आईबापांच्या पोटी निरंतर साधना, घर असं की ते देवाचं घर असणार, घर म्हणजे मंदिर असणार, अशा घरामध्ये जन्म होणं म्हणजे साधना निरंतर चालू राहणं. आता जर आम्ही त्या स्थितीला असो तर आमच्या बाबतीमध्ये ते घडतंय. सतत ओढा आमचा एकांताकडे आहे, सतत ओढा आमचा परमेश्वराकडे आहे, सतत ओढा आमचा सदाचाराकडे आहे, सतत ओढ आमची परमेश्वराची भीतीची आतली प्रचंड ओढ आहे. कारण आयुष्याचा ताणच इतका समजलाय आम्हाला की तो ताण सहन नाही होत. आणि मग लक्षात येतं की ताण संपवण्याची व्यवस्था या जगामध्ये संतांच्या शिवाय दुसऱ्या कोणाकडे नाहीये. आणि म्हणून ती धारणा आमची या बाजूला होती. आणि मग यांचं येणं, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोधिले जे ऋषी साच भावे. मग संत जन्माला येतात ते गरजेपोटी येतात, लॉ ऑफ नेसेसिटी असं म्हटलं, आमच्या गरजेपोटी येतात जन्म, आणि आम्हाला ते जगून दाखवतात. क्षमता तर प्रचंड असते, म्हणजे ते त्यांच्या येण्याचं प्रयोजन असतं. तुम्ही बघा ना, परिवर्तनाची क्षमता या संतांची किती असते. म्हणजे अख्खा काळच्या काळ, आज 750 वर्ष झाली. 21 वर्षाच्या कालावधीमध्ये रेड्याच्या मुखातून वेद वधवू शकले, चांगदेव महाराजांच्यासाठी 65 लिहू शकले. 21 वर्षाच्या आयुष्यामध्ये हयात असताना तत्कालीन त्यांच्याबरोबर जे जीव जन्माला आले होते, त्या प्रत्येक जीवाला आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक क्रियेनं, प्रत्येक लीलेनं, भले चमत्कारानं असेल, त्यांनी भारावून टाकलं. म्हणजे हयात असताना जगणंच इतकं अफाट होतं की अफाट जगण्यातून हजारो जीवांचा उद्धार केला. आणि मग गेल्यानंतर काय होणार, आम्ही देह संपवल्यानंतर मग पुढच्या पिढीला काय द्यायचं, आणि म्हणून वाङ्मय मूर्ती म्हणून ज्ञानेश्वरी जन्माला लागली. मग नामदेवराय सांगतात की ही ज्ञानेश्वरी मी कशासाठी लिहिली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रकट केली. ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथाविषयी नामदेवराय असं म्हणतात की ज्ञानराज कोण आहेत, तर ते योग्यांची माऊली आहेत. योगी या शब्दाचा अर्थ असा आहे, आपण 6वा अध्याय आहे की जो योगशास्त्रावर आहे, पतंजलींच्या योगशास्त्रावर आहे. योगी या शब्दाचा अर्थ की तो चटकन, योग याचा अर्थ की जुळून येणं. जीव, जगत आणि जगदीश ह्या तिघांचा योग एकत्र जुळून आला की तो योगी होऊन जातो. अंतिम सत्याच्या प्राप्त करण्यासाठी जे मार्ग आहेत त्यापैकी योग हा एक मार्ग आहे. आणि ज्ञान माऊली ही योग्यांची माऊली आहे. जेवढे म्हणजे आम्ही पतंजलींना जर योगशास्त्राचे भाष्यकार आम्ही म्हटलं तर पतंजलींच्याही पेक्षा, म्हणजे पतंजलींच्याही उच्च अवस्थेला पोहोचलेली ज्ञानराज माझी योग्यांची माऊली आहे. हे कशासाठी मी सांगतो आहे की तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या प्राप्तीसाठी कुठली तरी साधना करणं अपेक्षित आहे. मग साधना कोणत्या कोणत्या आहेत,
कर्म चांगलं, म्हणजे कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, राजयोग आहे, भक्तियोग आहे. पण राजयोग जो आहे तो योग्यांचा मार्ग आहे. आणि राजयोग करत असताना त्याच्यामध्ये हठयोग नावाचा भाग. हठयोगामध्ये योगी असतो कसा की त्याचा सगळ्यात पहिल्या गोष्ट योग्याची कोणती असते तर त्याचा आसनचय परफेक्ट असतो. एकाच आसनामध्ये सलग 3 तास बसता येणं त्याला योगी असं म्हणायचं. म्हणजे चिंतन करत, ध्यान करत सलग 3 तास. असं पाठीमाग हे काही घेऊन वगैरे असं नाही, अगदी सुखात सगळे अवयव जिथल्या तिथे ठेवता येतील अशा उशा, खाली गादी, त्याला योगी नाही येत म्हणत. म्हणजे सलग 3 तास दोन्ही बरोबर मेरुदंड ताठपणे करता येणं, तो असं म्हणतो. पण माऊलीने ही साधना केली का त्यांच्या आयुष्यामध्ये? नाहीये केली. पण 6वा अध्याय जर आम्ही वाचायला सुरुवात केला तर इतकं विलक्षण आहे, त्या योगाचं वर्णन इतकं विलक्षण आहे. तो योगी योगपदाला पोहोचत असताना हा अनुभव माऊलीने कसा काय लिहिला असेल त्या ओव्यांच्यामध्ये. म्हणजे ज्या वेळेला योग्यांची षटचक्र, 6 चक्र ज्या वेळेला भेदली जातात, ती कुंडलिनी शक्ती वर जात असताना त्या शरीरामध्ये जो दाह निर्माण होतो, हा माऊलीने अनुभवलेला नाहीये. 16व्या वर्षी लिहिलंय. पण त्या योग्याच्या आयुष्यामध्ये त्या शरीरामध्ये ज्या घटना घडतायत, तो योग घडत असताना हे ह्या महापुरुषाने लिहिले कसं आहे? नाडी ते सोडवी, गात्रा ते भेडसावी, परी भियावे ना. म्हणजे शरीर शुद्ध होत असताना पेशीमध्ये असलेलं जे दुर्भाग्य आहे, जे दुर्दैव विलास आहे, तो तुटत असताना त्या योग्याच्या शरीराचा दाह होतो. ही अनुभूती घेतलेली नाही माऊलीनी, तरीही त्या अनुभूतीचं वर्णन या 7व्या अध्यायामध्ये त्यांनी कसं केलेलं आहे. पण ते म्हणतात की ज्ञानराजी माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रकट केली. निगम म्हणजे परमेश्वराला, वल्ली म्हणजे वेल, परमेश्वराला भेटण्यासाठी ती वेल तयार केली ज्ञानेश्वरीच्या माध्यमात. जेने निगम वल्ली, मार्ग तयार केला. ते पुढे असं म्हणतात की गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. गीतेवरचा हा अलंकार आहे. 750 श्लोकांच्यावर 9000 ओव्यांचं हे खूप साध्या सोप्या भाषेमध्ये अलंकार तयार करून आमच्या समोर त्यांनी आणले. खूप साधी आणि सोपी भाषा आहे. काही म्हणजे भाषेच्या विषयी किंवा हे ओव्याची किंमत करत असताना एक प्रवचनकार खूप छान दृष्टांत देतात. त्या ओवेमध्ये प्रत्येक शब्दामध्ये किती ताकद आहे. ओवीमधला एकही शब्द आपण गाळू शकत नाही. इतका तो अलंकारित आहे आणि मराठी भाषेमध्ये अलंकारित आहे. जयपूरच्या एका राजाची संपत्ती त्यानं मोजायची ठरवली. हिरे, माणिक, मोती. आणि त्या राजाने ती सगळी संपत्ती त्याच्या त्या अंगणामध्ये आणली. आणि जगातले जे उत्कृष्ट रत्नपारखी होते त्या सगळ्या रत्नपारख्यांना त्या संपत्तीची मोजदात करायला आणली की काय किंमत किती होईल म्हणून. जगातले सगळ्यात रत्नपारखी असं म्हटलंय मी. आपल्याला काच आणि रत्न याच्यामध्ये फरक कळत नाही. म्हणजे आपण कायम गंडत असतो. म्हणजे रत्नामध्ये, काचेमध्ये आणि हिऱ्यामध्ये फरक काय असतो आपल्याला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीनं सांगितलेलं आहे. समजा काच आणि हिरा दोन्ही दिसायला सारखा आहे, तुम्हाला ओळखायला सांगितलं तर आम्ही ओळखत नाही. आपण कदाचित काचेलाच हिराचो. मग जो पारखी असतो तो उन्हामध्ये ठेवतो. मग ती काच असते ती गरम होते, पण हिऱ्यावर उष्णतेचा किंवा थंडीचा परिणाम होत नाही म्हणून तो हिरा असतो. आपल्यावर, आपण हिरा आहे का नाहीये, आपल्यावर कौतुकाचाही परिणाम होतो आणि अपमानाचाही परिणाम होतो. त्यामुळं आपण सगळे काच आहोत. रत्न असतात हे संत आणि सत्पुरुष असतात. त्या जगातल्या सगळ्या रत्नपारख्यांना त्या बोलवलं राजाने, पारख करायला सांगितली. त्यांनी एक एक हिरा हातात घ्यायला सुरुवात केली. सगळे उठले. राजाला म्हटले 5-6 तास झाल्यानंतर राजाने विचारले काय 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 किमतीचे हिरे आहेत. तर प्रत्येक रत्नपारखी असं म्हणतो की आपण सगळेच हिरे अनमोल आहेत, कुठल्याच हिरेची किंमत करू शकत नाही असा तो खजिना होता. ज्ञानेश्वरीतली प्रत्येक ओवी ही हिरा आहे. कुठलीच ओवी आपण हे नापसंत करू शकत नाही, बाजूला ठेवू शकत नाही. प्रत्येक शब्द हा अलंकारानं मंडित आहे. प्रत्येक शब्द हा अमृताच्या गाभ्यातून आलेला आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली असं म्हटलं. ब्रह्मानंद हा एक शब्द आहे. अध्यात्मामध्ये आनंदाचे प्रकार आहेत.
म्हणजे ब्रह्मानंदाचा आनंद किती असतो त्याचं एका उपनिषदामध्ये वर्णन आहे, मला आठवत नाही पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो. एक मानुष आनंद, माणसाचा, म्हणजे मोजायचं झालं तर जसं आपण 100 पैसे म्हणजे 1 रुपया असं म्हणतो. पूर्वी 16 आणे म्हणायचं, माल 16 आणे आहे म्हणजे 1 रुपया त्याला म्हणायचं. ते मोजण्याचं एक एकक होतं. तसं ब्रह्मानंद मोजण्याचं एकक सुरुवात कुठून होते की एक मानुष आनंद हे एकक धरलं तर एका माणसाला त्याच्या माणसाचा आनंद कधी होतो. एका माणसाला 100 वर्षाचं आयुष्य दिलं, अनुकूल पत्नी दिली आणि अनुकूल पुत्र दिला आणि अख्ख्या पृथ्वीचं राज्य दिलं, तर त्याला जो आनंद होतो त्याला एक माणूस आनंद होतो. जरा कल्पना करून आपल्याला स्वतः तिथं बसवा की अनुकूल पत्नी दिलीये, 100 वर्षाचं आयुष्य दिलंय, अनुकूल पुत्र दिले, ऐकणारा पुत्र दिलाय, कार्टी सांगल ते ऐकतीये, सगळंच अनुकूल आहे, 100 वर्षाचं आयुष्य दिलंय आणि अख्ख्या पृथ्वीचं राजा. आपण धडपडतो ह्याच्यासाठीच ना, 4 हाना पण देशमुख म्हणा त्याच्यासाठी तर धडपडतोय आपण. मग हे सगळं राजाच करून टाकलंय आपल्याला आणि 100 वर्षाचं आयुष्य दिलं, तर तो जो आनंद होतो माणसाला, त्या आनंदाचा एकक आहे एक मानुष आनंद. असे 100 आनंद केलं तर तो एक गंधर्व आनंद असेल. त्याच्या पुढे एक देवानंद, हे आणखीन 100 ऍड केले की देवानंद, आणि असे ऍड करत करत केलं की एक ब्रह्मानंद इतका. तो किती आनंद असेल बघा. हा सगळा आनंद ज्ञानेश्वरीमध्ये आणून ठेवला. हे सोडूनच द्या खालचं. तुमच्याकडे सत्ता असू द्या नसू द्या, तुमच्याकडे अनुकूल पुत्र असू द्या नसू द्या, अनुकूल बायको असू द्या नसू द्या, 100 वर्षाचं आयुष्य असू द्या नसू द्या, ज्ञानेश्वरीच्या एक ओवीमध्ये इतकी ताकद आहे की ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. म्हणजे ब्रह्माचा जो आनंद आहे की ज्या आनंदाचं एकक नाही, जो आनंद मोजता येत नाही, नुसतं त्या ओवीमध्ये घुसलो आम्ही. ओवी रोज नित्य नवी आहे. माऊलींना जे सांगायचं आहे ते सांगण्याचा अर्थ बोध होईपर्यंत चित्ताची शुद्धता झालेली असेल, मन तितकंच, हृदय तितकंच विशाल झालं असेल, तर मग ब्रह्मानंदाचा आनंद आपल्याला कळेल काय असतो. आज ओवी वाचताना नकोस वाटतंय. रोज भेटणारी माणसं म्हणते ती कळतच नाही, कशाला वाचायचं उगं. मग ते वरचं वाचू का खालचं वाचू. मग वरचं वाचताना खालचं वाचायचं सुटतं. वरचं खालचं म्हणजे वर ओवे आहेत आणि खाली त्या महाराजांनी त्याच्यावर मराठीत, साध्या मराठीत, ती 12व्या शतकाची भाषा आहे आणि ही आपल्याला आत्ताच्या शतकाची भाषा बदलते, शतकानं बदलते. मग एक गाथा असा प्रवास करायचा प्रस्थानत्रयीचा संत सांगतात की अगोदर गाथा वाचावी, कारण ती अलीकडची भाषा आहे, 350-400 वर्षापूर्वीची. मग भागवत वाचावं आणि मग ज्ञानेश्वरी वाचावी, कारण भाषा पाठीमागती जाईल तसं तसं ती आणखीन. आता हे मांदियाळी शब्द, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. आपण काय म्हणतो मायंदाळ, मायंदाळाचा अपभ्रंश मांदियाळी, असे ते शब्द पाठीमागे गेलेले आहेत. मग ते शब्द माऊलींना त्या प्रत्येक ओवीतून जो अर्थाचा बोध आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे, त्या उंचीपर्यंत आपल्या आयुष्याची शुद्धता आणि पवित्रता गेली, तर तो जो आनंद होईल, ब्रह्मानंद होईल, तो अनुभव भोगण्यासाठी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. नामदेवराय ज्या अर्थी अभंगातून हे आम्हाला सांगतायत, त्या अर्थी नामदेवरायांची भाषा त्यांच्या अनुभूतीची. हे अखंड जयाला देवाचा शेजार, नामदेवरायांच्या आयुष्याची काय उंची असेल बघा. कारण ते ज्या वेळेला ज्ञानेश्वरीचं वर्णन करत आहेत त्यावेळी त्या एका एका ओवीमध्ये भरलेल्या आनंदाचं जे मोज माप आहे ते त्यांनी अनुभवल्याशिवाय ते आपल्यासोबत आणत नाही. आम्ही आज ओवी वाचली, आम्हाला आज भावार्थ कळेल, उद्या गुडार्थ कळेल, आणि जसं आम्ही खोलवर जाऊ, कारण माऊली स्वतः म्हणतात की ज्ञानेश्वरी ही नित्य आणि नूतन आहे. नित्य नूतन काय, आज कळाली ज्ञानेश्वरी, तीच ओवी आम्ही उद्या वाचू, ती आणखीन नवी वाटते आपल्याला. त्याचं कारण असं आहे की आज आम्ही जेवढे अशुद्ध होतो, आज जेवढी एकाग्रता नव्हती आमची, आमचं मन आणि बुद्धी स्थिर नव्हती. मन आणि बुद्धी जितकं स्थिर होत जाईल, ती कधी स्थिर होते की जशी जशी शुद्ध होत जाईल ती अर्थाची खोली आम्ही तिथपर्यंत पोहोचू, तोपर्यंत ते नाही. ब्रह्मानंद लहरी प्रकट केली असं ते म्हणतात की अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप चैतन्याचा दीप उजळला. अध्यात्म विद्या ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. तुम्हा आम्हाला प्रश्न पडलेले, अनेक प्रश्न पडतात.
म्हणजे आपल्याला व्यवहारातले प्रश्न तर असतातच. म्हणजे आज कोणाचं कल्याण करायचं, आज कोणाचं वाटोळं करायचं, किंवा आणखीन काय असतील ते आपले ऍडमिशन, पोरांच्या ऍडमिशन पासून कितीतरी प्रश्न आहेत. तशा अध्यात्माचे आपल्याला अनेक प्रश्न असतात. मी कोण आहे, मी कुठून आलो, मी जाणार कुठं, मी यायच्या अगोदर काय होतं, मी गेल्यानंतर काय असणार आहे, ही सृष्टी स्थापन कुणी केली, या सृष्टीमध्ये इतकी विविधता काय आहे, ह्या सगळ्या पशुपक्ष्यांचं, ह्या किड्यामुंगींचं प्रयोजन काय आहे. म्हणजे माझ्या मनामध्ये अनंत प्रश्न निर्माण होतात. आपल्या व्यतिरिक्त या जगाची जी रहस्य आहे ती रहस्य जाणून घेण्यासाठी मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. म्हणजे ज्याला प्रश्न पडतात त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. ज्याला प्रश्नच पडत नाहीत त्याच्याविषयी काही संबंधच नाही. प्रश्न रहित जगणारी माणसं लय सुखी असतात. म्हणजे कोण सुखी असतं माणूस? एक अज्ञानी, प्रचंड अज्ञानी माणूस सुखी असतो आणि एक प्रचंड ज्ञानी. दोन्ही माणसं सुखी आहेत. आमच्यासारखी मधली असतात ना, नुसती वेदने तर जळतात. अज्ञानी माणसाला काय देणं घेणं ना, मी कुठून आलो, मी कुठं निघालो, जाणार कुठं, काय त्याला देणं घेणं नाही. आलं, खाल्लं, जगलं, मेलं, तिचा संबंधच नाही त्याच्याशी. ती माणसं शून्यात जन्माला येतात, शून्यात जगतात आणि शून्यात मरतात. बस येतात, जगतात आणि मरतात. तुमच्या माझ्या अवतीभोवती बघा, त्यांचं कुठेही प्रकाश नसतो. त्यांचं जगणं फक्त खाण्यापिण्यापुरतं मर्यादित असतं. जसं एखादं जनावर जन्माला येतं, त्याचा प्रकाश कुठंच नसतो, तसं याही माणसांचा, अज्ञानी माणसांचा प्रकाश कुठेही नसतो. ते येतात, जन्माला येतात आणि मरतात. पण आम्हाला प्रश्न पडतात ज्या वेळेला आम्ही या मार्गावर चालायला सुरुवात करतो ना, त्यावेळेला लक्षात येतं की हे कशी पृथ्वी निर्माण झाली असेल, हा मृत्यूलोक काय असेल, ती त्रिभुवन काय असतील, त्या चारी मुक्ती काय असतील. हरिपाठ वाचायला सुरुवात केली की पहिल्याच हरिपाठातलं दुसरी सोळ आहे, चारी मुक्ती तेने साधियेला. हे चारी मुक्ती, चार काय, चार काय, हे असे प्रश्न पडायला सुरुवात होतो. मलाही त्या वेळेला पडायचे, की अजूनही पडतातच आहे. मग ह्या सगळ्या अध्यात्माच्या प्रश्नाची, परमेश्वराच्या संलग्न असणारी जेवढे जेवढे प्रश्न मला पडतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्ञानेश्वरीमध्ये आम्हाला दिली. अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजळला. जसजसं आम्ही ज्ञानाच्या जवळ जातो, जसजसं आम्ही भक्तीच्या जवळ जातो, तसा तसा आम्ही रोज आनंदी होत जातो. डे बाय जो या मार्गावर चालतो त्याचा आनंद कालच्या पेक्षा आज, आजच्या पेक्षा उद्या आणखीन वाढत जातो. निरंतर त्याच्या आतमध्ये जो विकास होत जातो, जी इव्हॉल्युशन होत जातं, जे विकास होत जातो, त्या विकासामध्ये तो आणखीन आनंदित होत जातो. चैतन्याचा दीप उजळला असं. चेतना आणि चैतन्य याच्यामध्ये फरक आहे. चेतना म्हणजे आम्ही जे जगतो आता, 6 ज्ञानेंद्रियाकडून आम्ही जे भोग घेतो ती चेतनेची स्थिती आहे. 6 ज्ञानेंद्रियाचा जो अनुभव आहे तो चेतनेची स्थिती आहे. पण या 6 ज्ञानेंद्रियांच्या पलीकडं जी अवस्था आहे त्याला चैतन्याची स्थिती असं म्हणतात. सुख आणि दुःख हे मनाशी निगडीत आहे, पण मनाच्याही वरची जी अवस्था आहे त्याला चैतन्याची स्थिती असं. जो या मार्गावर चालत राहतो, जो ज्ञानेश्वरीचं नित्य सेवन करतो, चिंतन करतो, त्याच्या आयुष्यामध्ये चैतन्याचा दीप उजळतो असं म्हटलं. ज्ञान प्रकट होतो. आतला जो अंधार असतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला मिळतात. मी कोण आहे, मी जीव आहे, मी का जन्माला आलो, मला शोध घ्यायचा माझ्या आयुष्यामध्ये की मी का जन्माला आलो, माझं आणि त्याचं नातं काय, माझं जीव जगदीश त्याचं नातं काय आहे. त्याच्यासाठी त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जर मला मिळत गेली, असं म्हटलं जातं की परमेश्वराची प्राप्ती होते त्याच्या आयुष्यातल्या 17.5 कला विकसित होतात. त्याला अवघड ज्ञान होतं आणि ते अवघड ज्ञान त्या त्या पातळीवर त्या त्या टप्प्यावर होत राहतं. आणि ते जे होत राहतं ज्ञान, त्यानं त्याच्या आतला दीप उजळला जातो असं. 56 भासेचा केलासे गौरव, भवार नवी नाव उभी केली. माऊली ज्या काळात जन्माला आल्या त्या काळामध्ये परमेश्वराच्या प्राप्तीचे जेवढे मार्ग होते, ज्या ज्या मार्गामध्ये भेसळ झालेली होती, प्रक्षिप्तपणा आला होता, त्यातलं निखळ ज्ञान माऊलींनी बाजूला काढलं. सगळ्या शास्त्रातलं त्या काळातले जे जे भाष्यकार होते
त्या काळातल्या विविध भाषेंच्या मध्ये परमेश्वराच्या प्राप्तीचे जेवढे मार्ग होते, जेवढ्या साधना होत्या, त्या सगळ्या साधनातलं जे निव्वळ प्राप्तीची ठिकाण आहेत, जे साधकाला ती अवस्था प्राप्त करून देतील, अशा 56 भाषेमध्ये विखुरलेलं ज्ञान या ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथामध्ये आणलं. तथागत बुद्धांनी सांगितलेलं त्याच्यातलं असेल, भगवान महावीरांचं असेल, महानुभाव संप्रदायाचे चक्रधर स्वामी असतील, त्याच्यामधलं जे निखळ सत्य आहे, की जे आवश्यक आहे, जे साधकाला तिकडे घेऊन जाणार आहे, असं विखुरलेलं सगळं ज्ञान ह्या ज्ञानेश्वरी नावाच्या 56 भाषेमध्ये विखुरलेलं ज्ञान एकत्र आणलं आणि भवार नवी ना उभी केली. खूप सुंदर शब्द नामदेव रायने वापरलाय. भव म्हणजे इच्छा आणि अर्णव म्हणजे सागर. माणूस नावाची जात अखंड आयुष्यभर इच्छेवर जगते. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणसाच्या मनामध्ये निरंतर इच्छेची साखळी सुरू आहे. एक इच्छा संपली की दुसरी, दुसरी संपली की तिसरी, तिसरी संपली की चौथी. इच्छा पूर्णच होत नाही. म्हणजे मी बऱ्याच वेळेला सांगत असतो की मोबाईल घेताना इच्छा पूर्ण झाली, समजा मोबाईल आणि बायको बघताना, की मग ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर 10 दिवसानंतर किंवा 1 वर्षानंतर वाटतं की जरा उशिरा मोबाईल घेतला असता आणि जरा उशिरा लग्न केलं असतं तर आणखीन चांगलं मॉडेल मिळालं असतं. विकसित आज भव आणि अर्णव. भव म्हणजे इच्छा आणि इच्छांचं सागर आहे. आज संध्याकाळी जरी झोपताना आम्ही लिहायला सुरुवात केली की उठल्यापासून माझ्या मनामध्ये जे इच्छा निर्माण झालेल्या आहेत, उठल्यापासून 200 पानाची वही भरेल. कितीतरी इच्छा, कारण तो जगतोयच. आमचं जगणंच मुळामध्ये इच्छेच्यावर. भव आणि अर्णव उगच म्हणत नाहीत नामदेवराय. माणूस नावाचा जीव त्याच्या आयुष्यामध्ये इच्छेवरच जगतो, निरंतर इच्छेवर जगतो. मग ह्या इच्छेपासून मुक्ती म्हणजे परमेश्वराची प्राप्ती असो. भवारणी नवी नाव उभी केली. इच्छा आणि इच्छा पूर्ती याचं गणित काय आहे? समजा 200 पानाच्या वहीमध्ये 1000 इच्छा आमच्या आहेत आणि त्याच्यातल्या पूर्ण किती होतात? 2च होतात. मग इच्छा तेवढ्या भवार नवी नाव उभी केली. म्हणजे रवींद्रनाथ टागोरांचं एक वाक्य आहे, व्हॉट आय वॉन्ट इट इन माय लाईफ दॅट आय डू नॉट गेट इट अँड व्हॉट आय गेट इट दॅट आय डू नॉट वॉन्ट इट. असं मला माझ्या आयुष्यामध्ये जे हवं होतं ते मला कधी मिळालं नाही आणि जे मिळालं ते मला नकोच होतं. भवार नवी नाव उभी केली असं म्हटलं. पुढे ते असं म्हणतात की श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. जर हे सगळं वरच्या सगळ्या चरणांनी बघितली, नामदेवरायांनी लिहिलेली की निगमवल्ली आहे, ती इच्छा संपवणारी आहे, ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद देणारी आहे, चैतन्याचा दीप उजळणारी आहे. तर मग याचं काय केलं पाहिजे? या ज्ञानेश्वरीचं याचं काय केलं पाहिजे? नामदेवराय म्हणतात की श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. नुसतं ऐका. ऐकायला काय त्रास लागतो का? कान उघडेच आहेत. परमेश्वरानं जे झाकायचं ते व्यवस्थित झाकलंय आणि जे उघडं ठेवायचं ते बरोबर उघडं ठेवलंय. पण उघडं ठेवत असताना त्याच्यावर काही त्यानं जाळी ठेवलेली आहे, काही रक्षक ठेवलेले आहेत. कानानं काय ऐकावं, काय खावं याच्यासाठी वर नाक ठेवलंय. तोंडात जाणारा प्रत्येक पदार्थ हा वास घेतल्याशिवाय तोंडात, मग तो द्रव पदार्थ असू द्या किंवा खाद्यपदार्थ असू द्या, त्याचा वास घेतल्याशिवाय तो तोंडात घालू नका. मग ती निसर्गाने व्यवस्था केली की तोंडाच्या वर नाक ठेवलंय यासाठी की तोंडातला पदार्थ आत जात असताना ते घेऊ नका. कानामध्ये ती व्यवस्था नाहीये ठेवलेली. त्याने गंमत अशी आहे की त्यानं तोंड एक दिलंय, कान 2 दिलेत. त्यानं ही वरची व्यवस्था, म्हणजे विकसित होत असताना, प्राण्यापासून माणूस विकसित होत असताना सगळी ज्ञानेंद्रिय त्याची वर काढून टाकली. अशी विकसित होत असताना सगळी गळ्याच्या वर ठेवलेली आहेत, बाकी कर्मेंद्रिय गळ्याच्या खाली ठेवलेली. पण त्यानं तोंड एक दिले आणि कान 2 दिलेत. ते म्हणते की
एक वेळच बोलायचं, ऐकायचं 2 वेळेला. दिवसभरामध्ये ज्याची ऐकायची क्षमता प्रचंड आहे त्याचा उद्धार नक्की आहे. पण आपण किती बोलतो, म्हणजे काय तर जण असं म्हणतात की हे जर लाकडाचं असतं तर आपलं कवाच फुटला असतं. इतकं बोलतो आम्ही, आणि ते कधी स्वतःच्या उद्धाराविषयी बोलत नाही, दुसऱ्याविषयी बोलत राहतो. म्हणून श्रवणाचे मिसे, ऐकण्याची क्षमता ज्याची आहे, कारण सगळ्यात मोठा आनंद, अनेक प्रकारचे आनंद दिले. श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी, अनेक प्रकारचे. पहिला आनंद दिलाय विषय आनंद दिलाय, म्हणजे आनंदाची पुन्हा गुणवत्ता मगाशी जशी बघितली. विषयातला आनंद तत्कालीन आहे, ते तेवढं सुख देते आणि लगेच पुन्हा ते मागते. म्हणजे श्रावण सुरू व्हायच्या अगोदर ची जी अमावस्या आहे ते तेवढं तासाभरापुरतच आहे, तोंडात सगळेपर्यंत. घशाच्या खाली गेलं तरी तो आनंद संपला. ते तोंडात गळतंय तोपर्यंत, बरं त्याला तरी काही चवच नाही, हाय ती मसाल्यालाच आहे. त्यामुळं जो विषयाचा आनंद आहे ते विषयाचं सुख देतं आणि ते तत्कालीन असतं आणि ते संपून जातं. विषयाचा, जसं की कानाचा विषयाचा आनंद कोणता आहे की स्तुती हा कानाचा विषयाचा आनंद. कुणी स्तुती केली की ते तेवढ्या पुरतं बरं वाटतं आणि ते संपून जातंय, तो आनंद विसरून. स्पर्शाचा आनंद, चांगली गोष्ट एखाद्या स्पर्श करायला मिळाली तर त्याचा आनंद. त्या ज्ञानेंद्रियाचा विषयाचा जो आनंद आहे, ज्या ज्ञानेंद्रियाचा जो विषय आहे त्याचा विषय तो मिळाला, त्याला प्राप्त झाला की तो तेवढ्या पुरताच तो आनंद देतो आणि समाधानी होतो, तेवढाच शांत होतो. तो विषय आनंद आहे. त्याच्या पुढचा आनंद ते म्हणतात की विद्या आनंद, म्हणजे जी विद्या आपल्याला प्राप्त झालेली आहे. गायक असेल, एखादा शिल्पकार असेल, कलाकार असेल, 64 कला ज्याच्याकडे आहेत, विद्या ज्याच्याकडे आहेत, त्याला त्या कला सादर करताना किंवा पूर्तता करत असताना त्याला जो आनंद होतो तो त्याचा विद्येचा आनंद आहे. म्हणजे जी विद्या त्याला दिलेली आहे त्या विद्येचा आनंद. तिसरं तो आणखीन त्याच्या पुढे मी म्हणले कला आनंद. कलेचा ज्या वेळेला तो गायक असेल किंवा सादरीकरण करणारा असेल, तो त्याच्या आयुष्यामध्ये कला सादर करत असताना, त्याच्या उच्चतम अवस्थेला असताना तो जो आनंदित असतो तो त्याचा आनंद सांगितला. आणि सगळ्यात उत्कट आनंद ते म्हणतात, नाथ महाराज म्हणतात की परमार्थाच्या मार्गावर वाटचाल करत असणाऱ्या माणसाला त्याच्या आयुष्यातला सगळ्यात उत्कट आनंद कोणता असेल तर तो श्रवणानंद असा आहे. तर श्रवणामध्ये त्या क्षणाला जेची क्षणी अनुग्रह केला तेची क्षणी मोक्ष प्राप्त झाला, बंधन काहीच आत्मयाला बोलची नाही असं म्हणतात. ऐकता ऐकता मोकळं होत जातो माणूस. प्रचंड एकाग्रता असेल, भूमी तयार असेल, आपलं मन तयार असेल, म्हणजे तैसे कोंभाचे मार्दवस, म्हणजे माऊली म्हणतात त्या भूमीचं जे मार्दव आहे सांगे कोंभाची लवलव. माल तयार असेल, साधक तयार असेल, त्या भूमीवर उगवलेलं जे तृण असेल, जे धान्य असेल, ते भूमी जर असेल, जर कसदार असेल तर ते वर येणार ती कोंभाची लवलव आहे ती तितकीच कसदार असते. तसं श्रवण हा सगळ्यात उत्कट असा आनंद आहे. आम्ही सगळेजण आज करतो आहे, माझ्या सहित मी हे बोलतोय म्हणजे मी श्रवणच करतोय. मी जे वाचतोय, जे चिंतन करतोय, मी तुमच्या सोबतच आहे. वाचत असताना मी माझंच श्रवण करतो आहे, ते फक्त आता व्यक्त करतोय म्हणजे मी श्रवणच करतो आहे. हा जो श्रवणाचा आनंद आहे तो आम्हाला मुक्तीकडे घेऊन जातो. कारण कळणार कसं आम्हाला कुठं जायचंय, काय करायचंय ते कळणार कसं, ते कळायचं असेल. मगाशी सांगितलं की अध्यात्माच्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील आणि जीवाशिवाची भेट हवी असेल तर श्रवणाशिवाय या जगामध्ये दुसरा कुठलाच उपाय नाही आणि दुसरा कुठलाच पर्याय नाही. मग हा पर्याय एकच असेल तर नामदेवराय म्हणतात की श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. म्हणजे ज्या वेळेला मी आता बोलतो आहे आणि एखाद्या उत्कट गोष्टीचं वर्णन करतो, एखाद्या उदात्त गोष्टीचं मी कधी कधी वर्णन करतो आहे, आनंदाचं मी वर्णन करतो आहे, त्यावेळेला शब्द जे पंचतन मात्रा घेऊन येत आहेत त्यानं त्या वेळेला तुमच्या माझ्या चित्तवृत्ती तिथपर्यंत पोहोचतायत ना. श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. शब्दाच्या पंचतन मात्रा असं काय, याचा अर्थ काय की प्रत्येक शब्दाला शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आहे. समजा मी मोगऱ्याचं फूल म्हटलं तर चटकन मोगऱ्याचा वास आपल्या नाकामध्ये
जो अनुभव घेतलेला आहे पूर्वी तो आम्हाला अनुभवायला येतो. तसं तसं श्रवण करत असताना जे रस आहेत, जेवढे शांत रसापासून श्रंगार रसापर्यंत जेवढे रस आहेत, तो रस ज्या वेळेला आम्ही ऐकत असतो त्यावेळेला त्या त्या रसाची आम्ही अनुभूती घेत असतो. आणि माऊलीनी जो रस निर्माण केला आहे, श्रंगाराच्या पायी माथा ठेवून पाय असं म्हणतात माऊली. ज्ञानेश्वरीमध्ये कोणता रस आहे? शांत रस आहे, प्रसन्नतेचा रस आहे, आनंदाचा रस आहे. ज्याच्या आयुष्यामध्ये या रसाची अनुभूती घ्यायची. बाकीचे सगळे रस तर आपण जन्मापासूनच, सगळा रस आणि रस्सा जन्मापासून चालूच आहे आणि त्याचा अनुभव तर रोजच घेतो आहे. त्याच्यापेक्षा जो उत्कट असा रस आहे, म्हणजे जसं की तुकोबराय म्हणतात की या रे सेवितो हा रस, वाटितो अनेका होऊ नका राणभरी. म्हणजे मी जो रस जीवनाचा अनुभवत आहे, जो अमृताची अनुभूती घेतो आहे, की या रे तुम्ही माझ्या जवळ या रे, माझ्या सोबत बसा रे, ऐका रे, तो रस काय आहे मी तुम्हाला सांगतोय, तो तुम्ही पण प्राशन करा. तुम्ही वेगळ्या रसामध्ये नका जाऊ. म्हणून तो जो रस असेल तर तो अनुभवायचा असेल तर साम्राज्य भुवनी सुखी नांद्याचं. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी. 9,000 ओवी आहेत. कुठलीही एक ओवी घेतली आमच्या आयुष्यात, प्रत्येक, मगाशी मी म्हटलं की प्रत्येक ओवीची क्षमता प्रचंड आहे, प्रत्येक ओवीची ताकद आहे. माऊली स्वतः म्हणतात की ज्ञानेश्वरी काय क्षमता आहे, म्हणजे मने काया वाचा जो सेवकू होईल येचा, तया स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. म्हणजे स्वतः माऊली गॅरंटी देत आहेत. मनानं कायेनं वाचेनं जो ज्ञानेश्वरी वाचेल, धारण करेल, चिंतन करेल, मनन करेल, जो सेवक होईल येचा, ज्ञानेश्वरीचा जो सेवक होऊन आयुष्यामध्ये ती धारण करेल, तया स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करेल. म्हणजे सगळे आनंद आम्ही बाहेर भोगताय असं म्हणतो. तुमचा माझा आनंद बाहेर आहे ना, सगळंच जे काही असेल, पदार्थावर असेल, आणखीन कोणत्या गोष्टीवर असेल. पण जर मी ज्ञानेश्वरीची अखंड आयुष्यभर सेवा केली, तिच्या सोबत राहिलो, तिचं चिंतन केलं, तिचं मनन केलं, चक्रवर्ती म्हणजे राजा, की ज्याला कोणी खाली खेचू शकत नाही, त्याच्या पलीकडचा कोणी असू शकत नाही. ज्ञानेश्वरीचं चिंतन, तिची सेवा, तिचं मनन काहीही नाही केलं, 15 दिवसात नुसतं हिथं येऊन एवढं जरी ऐकलं, दुसरं काहीच करायची आवश्यकता नाही. सेवकू होईल येचा, तया स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करेल. त्याला त्याच्या आनंदाची इतकी उंची मी देईन आणून, माऊली म्हणतायत की त्या उंचीच्या पलीकडे काहीच नाही, तो त्याच्या आयुष्याचा तो भाग असेल. आम्ही भाग्यशाली आहोत की हा ग्रंथ आपल्या हातामध्ये आहे. एक एक ओवी आम्ही सुरुवात करतो आहोत. ही पार्श्वभूमी 3 प्रवचनात यासाठी आहे की हळूहळू, कारण पहिला अध्याय नंतर दुसऱ्या अध्यायात 11व्या श्लोकापासून सुरुवात होते. खरं तर उपदेशाला भगवान श्रीकृष्णांचा उपदेश सुरू होता. अजून पहिल्या अध्यायामध्ये अख्खं धर्मयुद्ध आहे. त्या धर्मयुद्धा म्हणजे त्या रणांगणावर काय चालू आहे, तिथं काय परिस्थिती आहे, कोण कोण आहे, याचं वर्णन पहिल्या अध्यायामध्ये. आणि हे सगळं बघितल्यानंतर अर्जुनाच्या मनाची काय अवस्था होते त्याचं पहिल्या अध्यायामध्ये चिंतन आहे. आणि त्या मनाला नंतर दुसरा अध्याय बुद्धीचा आहे, तिसरा कर्माचा. त्या प्रत्येक अध्यायामध्ये प्रवेश करत असताना आपण हे बघत आहोत. तुकोबराय माऊलींच्या विषयी तुकोबरायांचा एक अभंग आणखीन खूप सुंदर आहे की काय आहे ओवीची, म्हणजे माऊलींची ताकद काय आहे. तुकोबराय तो प्रसंग नंतरही बघू, पण त्या अभंगामध्ये माऊली काय सांगतात की जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. ती कथा अशी आहे की एक येतो आहे आळंदीला आणि तो माऊलींना सांगतोय की अनुग्रह द्या, आणि माऊली त्याला सांगतायत स्वप्नामध्ये की जा देहूला तुकोबरायांच्याकडनं अनुग्रह घे. तुकोबरायांच्या काळातला तो माणूस आहे. तुकोबरायांच्या काळ आल्यानंतर 2-3 अभंग आहेत. तो पहिला अभंग आपण नंतर घेऊ, पण तो दुसरा अभंग आहे. तो दुसरा अभंग असा आहे, ते म्हणतात की माऊली का चेष्टा करताय तुम्ही. तो जो साधक आहे तो धावत आलाय आणि माऊलींच्या समाधीजवळ बसून माऊलींना म्हणतोय की मला अनुग्रह दे. त्याची क्षमता तेवढी आहे. आणि माऊली
स्वप्नात जाऊन त्याला सांगताय की मी आता जरा तिकडं डायव्हर्ट केलंय, सगळी ताकद आता तिकडे दिलेली आहे, तुम्ही देहूला जावा. आणि ते पळत पळत दुसऱ्या दिवशी देहूला जात आहे. तुकोबरायांच्या पाय पकडताय, म्हणते मला रात्री माऊलीने दृष्टांत देऊन सांगितलं की तुमच्याकडून अनुग्रह घ्या. मोठी माणसं कशी आहेत बघा. हे तुकोबराय म्हणतात, का माऊली का गरीबाची चेष्टा करताय, कशाला भांडवल माझ्याकडे पाठवलंय, तुम्ही इतके मोठे आहात. म्हणजे गुरु महाराव, तो मूळ अभंग आहे तो आहे, तो आपण नंतर त्यावेळेला बघू, जेव्हा गुरुचं वर्णन येईल त्यावेळेला. पण त्यातला दुसरा जो अभंग आहे की ज्ञानेश्वरांच्या मोठेपणाविषयी, तुकोबराय म्हणतात की जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. का चेष्टा करता गुरुदेव, माऊली कशाला खेळ खेळता, कशाला हे पाठवलंय माझ्याकडे, तुम्ही कोण आहे आम्हाला माहित नाही का. अहो प्रत्यक्ष तुमच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, तुमच्याकडे इतकं बळ आहे की तुम्ही रेड्याला बोलवताय, वैद बोलवताय. करील ते काय नव्हे महाराज, तुम्ही काय करणार नाही, तुम्ही सगळं करू शकता, आणि हे करू शकत असताना हे कशाला पाठवलंय माझ्या. तुकोबराय तक्रार करताय माऊलींच्याकडे, तुम्ही सर्वस्व आहे, तुम्ही अंतिम आहात, आणि अंतिम असताना सुद्धा तुम्ही मला काय हे द्या, तुम्ही मला कशाला अडकवताय याच्यामध्ये. त्याचं म्हणतात परी पाहे बीज शुद्ध अंगी, असं म्हणतात. इथं तुकोबराय आणखी थोडंसं बोलतायत आमच्यासाठी. तू येड्या इकडं आलास, तू आणखीन जर मनापासून स्वतःला विचारला असतस तर तू तिथलं पाय सोडलंच नसतं. उगा आलायस इकडे 18 किलोमीटर पळत पळत, तिथंच थांबून घ्यायचं का नाही म्हणायचं. पण ते तुला का ना कळालं की तुझं बीज, म्हणजे आम्हाला जर ज्ञानोबराय कळायचे असतील तर म्हणतात की परी पाहे बीज शुद्ध अंगी. आम्हाला ज्ञानोबराय जर कळायचे असतील, ज्ञानेश्वरी कळायचे असतील, तर आमचं बीज, आमचं बियाणं, आमचं मन, आमची बुद्धी शुद्ध बसायला पाहिजे, तरच ते अनुभूती आम्हाला यायचंय. जेने हे घातली मुक्तीची गवांदी. असा कटा येतो ना हे अभंग ऐकताना, बोलताना, किंवा त्याचा अनुभव घेताना, त्या शब्दांची अनुभूती घेताना. ते काय म्हणतायत माऊलीना, अरे माऊली तुम्ही मुक्तीची गवांदी घात, म्हणजे अशी अन्नछत्रच उघडलंय म्हणतायत तुम्ही. म्हणजे माऊली तुमच्या दारात आला आणि तुम्ही नुसता प्रसाद दिला तरी तो मोकळा होतोय, असं अन्नछत्र तुम्ही घातलंय. हजारो लोकांना तुम्ही मुक्त केलंय, आणि ही कशाला माझ्याकडे पाठवली, ही कशाला माझ्याकडे पाठवली. म्हणजे मुक्तीची गवांदी तुम्ही घातली, मिळवली मांदी वैष्णवाची. तुम्ही एवढं करून ठेवलंय, तुमच्याकडे एवढी ताकद आहे, एवढी क्षमता आहे. मुक्तीची गवांदी या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे. म्हणजे जो माऊलींना बिलगला, जो ज्ञानेश्वरीला बिलगला, तो मोकळाच झालाय ना. एवढी तुमची क्षमता आहे ना, मग हे कशाला माझ्याकडे पाठवलंय. ते म्हणतात की तुका म्हणे सुखा काय उणे, राहे समाधाने चित्ताची. त्याच सांगताय, त्या आलेल्या त्या पाईकाला सांगताय की कशाला येऊ नको, तू जा, परत जा. तिथं सुखाला पार नाही, नुसतं तिथं थांबलास तर तुझ्या आयुष्याचं कल्याण आहे, तू येऊच नकोस माझ्याकडे. तो सूर्य आहे रे, आम्ही काजबे आहोत. तो महान सूर्य आहे, आणि तू सूर्य सोडून कशाला आमच्याकडे आलास. तू प्रकाश मागायला कोणाला पाहिजेस, त्या महान सूर्याला मागायला पाहिजे. त्यानं आपली झॉल दिली म्हणून तो आलायस इकडे, माझ्याकडे काय रे. हे सगळे संत ज्यावेळेला संतत्वाला पोहोचतात ना, त्यावेळेला त्यांच्याकडं त्या सगळ्या गोष्टी असतात. आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आम्ही आजची सेवा आहे ती इथपर्यंतच. 1 तास झालेला आहे. खूप दुरून लोक आलेत, कोल्हापूरहून आलेत, जयसिंगपूरहून आलेत. त्यांच्यासाठी चहाची व्यवस्था केलेली आहे. मागच्या वेळेला नाही देता आला चहा, पण काही गोष्टीमध्ये जरा अडखळत होतो. कोल्हापूरच्या पलीकडूनही माणसं आलेली आहेत. त्या सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवतो. लय लांब आलंय, 1.5 तासासाठी यायचं म्हणजे सोपं काम आहे का. बरं ह्याच्यात काय ज्ञान आहे अशातला बी भाग नाही. मी आपलं मांडलाय हो, मला वाचायची संधी मिळते, चिंतन करायची संधी मिळते. आमच्या आया बहिणी तेवढाच 1.5 तास इसावा त्यांना मिळतोय, म्हणून हे चालू केलेलं आहे. 1.5 तासामध्ये घरातली थोडीशी कामं आवरून त्यांना इथे येता येते, ऐकता येते. आणि आयुष्यभर बाहेर राहिलो, 56-57 वर्षांनी
गावाकडे आल्यानंतर गावाचं काही ऋण शिल्लक राहिले आणि म्हणून हा प्रपंच मांडला आहे आणि त्यातून सेवा घडते आहे ती मी आपल्यासोबत शेअर करतो आहे. तत्वज्ञानाचा भाग चालू झाला की कदाचित गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. कारण शब्द अवघड यायला तरी बारीक करण्याचा प्रयत्न मी करतो आहे, तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण साथ द्याल. कधी कधी असं चेहरा एकदम तणावात ठेवू नका, मध्ये मध्ये असे मोकळे होत चला, म्हणजे ते पुढे पुढे जाता येईल. गंभीर अवस्थेमध्ये ज्ञान तसं ग्रहण करता येत नाही असं म्हटलं. मोकळा असल्याशिवाय ज्ञान ग्रहण होत नाही. आपण आलात तर सगळ्यांच्या पायावर डोकं टेकवतो.